बातमी आपण पाहूया। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अंतिम युक्तिवाद केला जातोय। मुंबई हायकोर्टामध्ये आता अंतिम युक्तिवादाला सुरुवात झाली आहे। दिशावर मृत्यूपूर्वी अत्याचार केल्याचा तिच्या वडिलांचा दावा आहे, तर गेल्या वर्षभरात विविध कारणांमुळे सुनावणी तहकूब करण्यात आलेली आहे। तर पुढील सुनावणीमध्ये युक्तिवाद पूर्ण होण्याचे संकेत आहेत। तर या सुनावणीच्या संदर्भात आता युक्तिवाद सुरू करण्यात आलेला आहे। तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। या प्रकरणातील अंतिम युक्तिवादाला आता सुरुवात झालेली आहे। तर दिशावर मृत्यूपूर्वी अत्याचार झाल्याचा तिच्या वडिलांनी दावा केलेला आहे। गेल्या वर्षभरात विविध कारणांनी या प्रकरणाची सुनावणी ही तहकूब झालेली होती। तर आता या प्रकरणी अंतिम युक्तिवाद केला जातोय। मुंबई हायकोर्टामध्ये अंतिम युक्तिवादाला आता सुरुवात झाली आहे। दिशावर मृत्यूपूर्वी अत्याचार केल्याचा वडिलांनी दावा केलेला होता। तर आता अंतिम युक्तिवाद या प्रकरणाच्या संदर्भातला सुरू झालेला आहे। आता कोर्टाचा निकाल नेमका काय येतो या प्रकरणामध्ये हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। तर मुंबई हायकोर्टामध्ये हा अंतिम युक्तिवाद केला जातो। या अंतिम युक्तिवादाला आता सुरुवात झाली असून अंतिम युक्तिवाद कधी पूर्ण होतो आणि त्यानंतर कोर्टाची भूमिका नेमकी काय, कोर्टाचा निर्णय नेमका काय, याकडे आता लक्ष असेल। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतायत। भाग्यश्री, नक्कीच आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणी दाखल याचिकेत मुंबई हायकोर्टात अंतिम युक्तिवादाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय त्यांनी जे निलेश ओझा वकील आहेत दिशा सालियनच्या वडिलांकडनं त्यांनी बरेच पुरावे जे आहेत ते सादर केलेले होते आणि त्यांचं असंही म्हणणं होतं की जे पोलीस स्टेशन्स आहेत त्या पोलीस स्टेशननी व्यवस्थित माहिती दिली नाही। तसंच त्यांचा जो रिपोर्ट होता, तिचा जो अहवाल आला होता पोस्टमार्टम, तो देखील नीट पद्धतीने सादर केला नाही। अशा पद्धतीने चार्जशीट दाखल करताना देखील त्याची दखल घेतली गेली नाही, अशा पद्धतीची मागणी त्यावेळेला त्यांनी केलेली होती। आणि आता आपण बघतोय की 2025 मध्ये साधारण या याचिकेला सुरुवात झालेली होती आणि गेल्या वर्षभरात विविध कारणांमुळे ही सुनावणी जी आहे ती सातत्याने वारंवार तहकूब देखील केली होती। मात्र आता हे फार काळ हे प्रकरण प्रलंबित ठेवता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलंय आणि एकंदरीत जर बघितलं तर आता सुनावणीला सुरुवात होईल। न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित राजा भोसले यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी जी आहे ती पार पडेल आणि मी म्हटलं तसं की निलेश ओझा यांच्याकडनं दिशा सालियन यांच्या वडिलांची जी आहे ती बाजू मांडण्यात येईल। अगदी भाग्यश्री, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।